गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सध्या चोरीचे प्रमाण वाढले असून चोर हा काही ना काही शक्कल लढवून चोरी करतो। अशी शक्कल लढवली असून आता तर एक नाही दोन नाही तब्बल 3 चोरांनी साधूची वेशभूषा परिधान करून दिवसाढवळे चोरी केल्याची घटना घडली। बघूयात हा नेमकी काय प्रकार आहे या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। ही घटना आहे नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील। नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील पाटील पार्क मधील श्रीकृष्ण मंदिराच्या पाठीमागील गल्लीत 10 ऑगस्ट रोजी या घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे। साधूंच्या वेशात आलेल्या 3 भामट्यांनी महिलेला भुरळ घालून तब्बल 20,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय। साधू वेशातील तिघे भिक्षा मागण्याच्या बहाण्याने महिलेपर्यंत पोहोचले। त्यांच्या भिक्षा घेण्याच्या आग्रहाला बळी पडून महिला घरातून पैसे देऊ लागली। सुरुवातीला 500 रुपये घेतल्यानंतर त्यांनी 1 किलो तूप आणा व चहा पाजा अशी मागणी केली। या दरम्यान महिलेच्या हातावर रक्षा बांधून तिला भुरळ घालण्यात आली आणि एकूण 20,000 रुपयांचा ऐवज घेऊन तिघे हे फरार झाले। घटनेची माहिती मिळताच महिलेच्या पतीने तातडीने MIDC चुंचाळे पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला। पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचं समजतंय। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।